हाय एव्हरीवन, तुम्ही पाहता माझं चॅनल मेकओव्हर विथ सुप्रिया. तुम्हाला माझा लुक बघून असं गॅस झालंच असेल की मी तुमच्यासाठी कोणता लुक घेऊन आले. येस, मी ती तुमच्यासाठी घेऊन आले वट पौर्णिमेसाठी स्पेशल ग्लॅम मेकअप लुक, जो अगदी थोड्याच वेळात खूप कमी स्टेप्स मध्ये आणि कमी वेळात होणार आहे. व्हिडिओ नक्की मोठा असू शकतो कारण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे एक एक स्टेप आणि मेकअप कसा केला. त्याच्यानंतर आपल्या बहिणीसोबत थोड्या मी गोष्टी केलेल्या आहेत, गप्पा गोष्टी, ते त्याच्यामुळे मेकअप व्हिडिओ लॉंग असू शकतो. बट हा जो मेकअप केलाय अगदी कमी स्टेप्स मध्ये 10 ते 15 मिनिटांमध्ये होणार आहे. आय नो की अशा फेस्टिवल्स मध्ये वटपौर्णिमेमध्ये आपल्या सुहासनीसाठी खूप मोठा हा सण असतो आणि आपल्याला आवराव वाटतो, बट आपण कामामध्ये इतके बिझी होतो की आपल्याला स्वतःसाठी वेळ नसतो. बट मी तुम्हाला सांगेन की तुम्ही नक्की वेळ काढा स्वतःसाठी आणि नक्की असा ग्लॅम मेकअप लुक करा आणि तुम्ही फोटोज वगैरे क्लिक करा आणि तुमचा तो दिवस खूप तुमच्यासाठी परफेक्ट असला पाहिजे. तुम्हाला स्वतःला तो कॉन्फिडन्स आला पाहिजे मेकअप करून. सो तुम्ही जे मी तुम्हाला स्टेप्स दाखवलेत अगदी खूप कमी वेळात होणार आहेत आणि मेकअपही तुमचा खूप सुंदर होणार आहे. जर तुम्हाला मेकअप आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला खूप कमी वेळात मेकअप होऊन जाईल असे मी स्टेप्स तुम्हाला सांगितले आहेत आणि कमी वेळात तुमचा हा मेकअप होणार आहे. वेळच नसतो हेच मोठा प्रॉब्लेम असतो की वेळ नसतो मेकअप करायला. हेच मोठा मेजर प्रॉब्लेम असतो. सो दॅट्स वाय मी तुमचा कमी वेळात जो मेकअप होईल तो स्टेप्स मध्ये तुम्हाला हा मेकअप दाखवला आहे आणि आय नो की तुम्ही हा नक्की मेकअप कराल आणि मला डीएम करा, कमेंट करा की तुम्हाला हा मेकअप तुम्ही केला. तर चला मेकअप स्टार्ट करूया. तर मी नेहमी सांगत असते की डायरेक्ट फाउंडेशन आणि कन्सिलर लावायचं नाहीये. जेव्हा पण आपण मेकअप करतो त्याच्या आधी करायचे आपल्याला स्किन प्रॅप. स्किन प्रॅपसाठी सगळ्यात आधी वापरायचं आहे टोनर. मी वापरते आहे प्लमचा रोज वॉटर टोनर. तुम्ही कोणताही टोनर वापरू शकता. जो रेग्युलर आपण एक गुलाब जल रोज वॉटर वापरतो तेही टोनर तुम्ही ऍज अ टोनर वापरू शकता किंवा तुम्ही प्लमचा हा असा रोज वॉटर टोनर घेऊ शकता. बट टोनर लावणं खूप गरजेचं आहे. जे तुम्ही स्किन प्रॅप नाही केली तर तुमचा मेकअप बेस सेट नाही होणार. जर तुम्हाला मेकअप लॉंग लास्टिंग हवा आहे, तुमचा जो ओकेजन आहे वटपौर्णिमेचा ते तुम्हाला फुल डे ग्लॅम दिसायचं आहे, तर स्किन प्रॅप नक्की सुंदर करायची आहे, वेळ देऊन करायचे आहे. हा मेकअप आपला असणार आहे 10 ते 15 मिनिटांमध्ये होणारा मेकअप आहे. बट मी तुम्हाला सांगता सांगता डिटेलमध्ये प्रत्येक प्रोडक्ट दाखवणार आहे आणि मेकअप करणार आहे. सो थोडा व्हिडिओ लॉंग असू शकतो. बट मेकअपला फक्त तुम्हाला 10 ते 15 मिनिटं लागणार. जर तुमचं सगळी व्हॅनिटी तुमच्या जवळ आहे मेकअप प्रोडक्ट आणि तुम्ही स्किन प्रॅप सुंदर केले तर तुमचे 5-10 मिनिटात मेकअप होऊ शकते. तर स्टार्ट करते विथ टोनर. प्लमचा टोनर वापरत आहे. एक डिस्टन्स मेंटेन करून वापरायचा आहे. सॉरी, जसं माझा तोंडात गेला तसं तुम्ही नाही बोलायचं. मी तुम्हाला सांगता सांगता वापरते तर माझ्या तोंडात गेलाय टोनर, बट तुम्ही असं नाही करायचं. टोनर लावायचा आणि त्याला डॅब डॅब करायचं. जर तुम्ही डेली स्किन केअर करताय ना तर एखाद्या वेळी तुम्ही टोनर स्किप केला तरीही चालेल. बट जर तुम्ही स्किन केअरही नाही करत तरी तुम्हाला फ्लॉलेस बेस पाहिजे तर स्किन प्रॅप मध्ये टोनर नक्की वापरायचं आहे. तुमच्या स्किनला हायड्रेट करतं. जसं सण असला की आपल्याला खूप स्ट्रेस होतो, आपली झोप होत नाही किंवा आपल्याला कामही असतात लेडीजना, तर आपली स्किन खूप इरिटेट होऊन जातो. तर स्किनला प्रॅप करायचं जेणे की ती हेल्दी असली पाहिजे, हायड्रेट असली पाहिजे, मग आपला मेकअप हा खूप सुंदर होतो. सो आधी वापरायचं आहे टोनर. टॅप टॅप करून त्याला ऍब्झॉर्ब होऊन द्यायचं आहे. अदरवाईज तुम्हाला खूपच घाई असेल तर तुम्ही फॅनच्या खाली बसू शकता मेकअप करायला डायरेक्ट, किंवा असा एक फॅन वापरू शकता जेणे की आपला टोनर लगेच ड्राय होऊन जाईल. झालेला आहे अगदी 2 मिनिटात. याच्यानंतर लावायचं आहे मॉइश्चरायझर. नेहमी लक्षात ठेवायचंय की मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे, कारण जर तुम्ही मॉइश्चरायझर नाही लावलं आणि तुम्ही मेकअपचे स्टेप करायला गेला तर तुमचा मेकअप हा ना केकी होणार, ड्राय होणार. कारण मॉइश्चरायझर काय काम करतो, जे आपण फाउंडेशन किंवा जेही लेअर आपल्या चेहऱ्यावरती लावतो ना त्याला एकदम हायड्रेशन देतं किंवा ग्लोईंग इफेक्ट देतो. सो आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर पण मी युज करत आहे प्लमचा, ज्याच्यामध्ये आहे नायसिनामाइड आणि राईस वॉटर. जर तुमची ऑइली स्किन टू नॉर्मल स्किन आहे तर तुम्ही हा प्लमचा मॉइश्चरायझर वापरू शकता. बट हा मॉइश्चरायझर ऑल स्किन टाइपला पण जातो. जर जेल मॉइश्चरायझर कसं असतो, एकदम वॉटर कन्सिस्टन्सी असते, थोडा लिक्विडी असतो, फ्लोईंग कन्सिस्टन्सी असते. तर तुम्ही असा मॉइश्चरायझर वापरला ना तर तुमच्या फेसला खूप स्टिकी नाही करत. बट जर तुमची ड्राय स्किन कडे वळत असेल तर तुम्ही थोडा क्रीमी आणि थिक मॉइश्चरायझर वापरा, जेणे की तुमची स्किन हायड्रेट झाली पाहिजे आणि मेकअप ड्राय केकी नाही झाला पाहिजे. बट जर तुम्ही नॉर्मल टू ऑइली स्किन कडे आहे तर तुम्ही हा वाला मॉइश्चरायझर युज करू शकता.
तर तुम्ही पाहू शकता मी अगदी खूप क्वांटिटी कमी घेतलेली. असं नाही की आपल्याला ग्लोईंग मेकअप हवा आहे तर खूप जास्त मॉइश्चरायझर लावायचा असं नाही. जर तुमची स्किन खूप ड्राय आहे तर थोडा जास्त लावू शकता. बट अगर जर तुमची स्किन नॉर्मल आहे, ऑइली आहे, तर खूप कमी क्वांटिटीमध्ये मॉइश्चरायझर युज करायचा. जेव्हा पण तुम्ही मॉइश्चरायझर युज करताना तर थोडी मसाज करून घ्यायची चेहऱ्यावरती. मॉइश्चरायझर एकदम असं आत ऍब्झॉर्ब झाला पाहिजे तुमच्या स्किनमध्ये, फक्त वरती नाही राहायला पाहिजे. तुम्ही एकदम छान अशी मसाज करायची चेहऱ्यावर आणि मॉइश्चरायझरला ऍब्झॉर्ब होऊन द्यायचंय. पूर्ण चेहऱ्यावरती लावा. अंडर आय एरियामध्ये पण तुम्ही लावू शकता, कारण इथे आपला मेकअप जो असतो ना क्रीज लाईन येतात किंवा थोडा मेकअप केकी होतो किंवा सॅपरेट होऊन जातो. सो तुम्ही इथेही मॉइश्चरायझर एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. जे तुमच्या फिंगर्सना लागलेला आहे ना तोच मॉइश्चरायझर तुम्ही अंडर आय एरियावर युज करायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती हा जो जेल मॉइश्चरायझर आहे खूप लवकर ऍब्झॉर्ब झाला आहे. तरीही जर तुम्हाला वाटेल की थोडा ऑइली जास्त वाटत आहे चेहरा तर तुम्ही फॅन घेऊन थोडं 2 मिनिट ट्राय करायचा आहे. तर मॉइश्चरायझर आपला ऍब्झॉर्ब झालेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की आपला जो कार्यक्रम आहे वटपौर्णिमाचा ते आपण बाहेर जाणार आहे पूजा करण्यासाठी. वडाच्या झाडांची आपण पूजा करायला जातो आणि आपल्याला सनस्क्रीनची गरज असणार आहे, कारण ऊन असणार आहे तर आपल्याला सनस्क्रीनची गरज आहे. बट मी इथे सनस्क्रीन लावणार नाही, बिकॉज आपले जे प्रोडक्ट आपण डेली युज करतो ना, जर आपण चांगले मेकअपचे प्रोडक्ट युज करतात तर त्याच्यामध्ये एसपीएफ असतो. ऑलरेडी बरेच प्रोडक्ट मध्ये एसपीएफ असतो. जर फाउंडेशन तुम्ही बघत असेल तर त्याच्यामध्ये एसपीएफ असतो. सो मी इथे सनस्क्रीन स्किप करत आहे, कारण आपल्याकडे इतका वेळही नाहीये आपण एवढ्या लेयर्स करायसाठी. सो इथे सनस्क्रीन स्किप करत आहे, कारण आपल्याला ऑलरेडी एसपीएफ भेटत आहे. सो आता लावायचं आहे प्रायमर. प्रायमर तुम्हाला माहिती असेल की कशासाठी युज करतो. प्रायमर ना एक आपल्या मेकअपसाठी होल्डिंग प्रोव्हाइड करतो आपल्याला. जे इथे मिनिमल पोर्स असतात त्याला पोर्स ना एकदम ब्लर आउट करतो आणि मेकअपलाही सेट करतो. जर तुम्ही प्रायमर स्किप केला ना तर मेकअप तुमचा काही काही वेळी ना सेट होत नाहीये. जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप पोर्स आहेत किंवा तुम्हाला इथे खूप स्वेट येत आहे आणि तुम्ही बाहेर पूजा करायला जाताय आणि तुम्हाला खूप असा स्वेट येतोय आणि ते तुमचा मेकअप मेल्ट होणार. प्रायमिंग ना एक होल्डिंग देतो, ग्रिप देतो आपल्या मेकअपला. जे आपण लेयर्स युज करतो ना त्याला प्रायमर एक होल्डिंग देते की तुमचे जे प्रोडक्ट्स युज केले ते तुम्हाला चेहऱ्यावरती खूप सुंदर असे सेट होतात. पूर्ण फेसवरती कधीही प्रायमर युज करायचा नाही. तर मी तुम्हाला दाखवत आहे की मी युज केलाय मार्सचा ड्रिप प्रायमर. अफोर्डेबल आहे बट खूप सुंदर काम करतो. जर तुम्हाला एक प्रायमर हवा असेल, ऑल स्किन टाईप आहे, असं काही नाही की तुम्हाला फक्त ऑइली स्किनवरती किंवा ड्रायवरती जाईल. हा ऑल स्किन टाईप आहे. जर तुम्हाला पोर्स आहे त्यालाही ब्लर आउट करतो. तुम्हाला स्वेट येत असेल तर त्यालाही खूप कमी करतो. स्वेट आपल्या कमी येण्याला मदत करतो. तर आपले जे स्किन प्रॅपचे स्टेप्स होते ते झालेले आहेत. आपण केली क्लिन्झिंग. जो तुम्ही फेस वॉश केला असेल स्टार्टिंग मध्ये, जेव्हा तुम्ही मेकअप करता तुमचा फेस क्लीन हवा आहे विथ फेस वॉश और वेट वाईप्स. जर तुम्हाला खूप घाई असेल आणि फेस वॉश करून खूप वेळ झालाय तर वेट वाईप्सने क्लीन करू शकता. देन आपण लावला टोनर, देन मॉइश्चरायझर, नंतर लावला प्रायमर. हे आपले झाले स्किन प्रॅपचे स्टेप. आता काय करायचंय, आता तुम्ही कितीही घाई असली ना, तुम्हाला कितीही सणावारीची घाई असली तर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचा. त्याच्या आधी लावायचंय कोणताही कन्सिलर. बिकॉज जे तुमचे डार्क सर्कल आहेत, पिगमेंटेशन किंवा जसं मला पिंपल्स आहे तर जी त्याची रेडनेस आहे ते आपल्याला हाईड करण्यासाठी कधीही आपल्याला पहिलं कन्सिलर युज करायचं आहे. मी नेहमी सांगते जर तुम्ही कन्सिलर युज नाही केला ना, 2 शेड डार्कर कन्सिलर युज करायचा कधीही युज करताना आपल्या स्किन टोनच्या 2 शेड डार्कर. जर तुम्ही कन्सिलर नाही युज केला डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर तुमचा मेकअप हा ग्रे पडणार. तुम्ही जो लेडीज असतात ज्यांना खूप जास्त मेकअपचं माहित नाही, आता तर चला ठीक आहे व्हिडिओज बघून बघून खूप लोकांना माहितीये, तरी घाईमध्ये ना खूप लेडीज कन्सिलर स्किप करतात. तेच रिझन असतो की आपला मेकअप ग्रे पडतो. घाई असली तरीही काही स्टेप जे असतात ते स्किप नाही करायचे. जसं तुम्ही टोनर स्किप केला कधी तर तुम्ही चालू शकतो, बट मॉइश्चरायझर लावायचंय, प्रायमर लावायचंय, बट डायरेक्ट फाउंडेशन नाही लावायचा. तुम्ही कन्सिलर नाही स्किप करू शकत. त्यात तुम्ही स्किप नाही करायचे. जसं असतो कन्सिलर किंवा मॉइश्चरायझर अशी स्किप नाही करू शकत. तुम्हाला कितीही घाई असली ना तर तुम्ही हे स्टेप स्किप नाही करायचं. तर मी आता लावते कन्सिलर. मी युज करत आहे मार्सचा कन्सिलर. शेड आहे 07, जो थोडा डार्क शेड मध्ये आहे. माझ्या स्किन टोनच्या 2 शेड डार्कर. तर मी हा कुठे कुठे लावणार आहे तुम्ही आता बघणार आहे व्हिडिओमध्ये. तर तुम्ही पाहू शकता मी कुठे कुठे लावलाय. मी अंडर आय एरियामध्ये, इथे आपल्याला डार्क सर्कल असतात. इथे हे जो मंकी माउथ असतो ना, इथेही आपल्याला डार्क सर्कल, सॉरी मंकी माउथ एरिया आहे ना, तिथेही थोडा डार्क पॅच असतो. तुम्हाला कितीही फेअर टोन मध्ये असेल किंवा कितीही मीडियम स्किन किंवा डार्क मध्ये असलं तरी इथे पिगमेंटेशन असते. तुम्ही जरा
आपले पूर्ण चेहरा पुन्हा एक लकीली आय थिंक 10 मधून एक असेल की त्यांची फुल एक इव्हन टोन असतो, बट शक्यतो सगळ्यांना इथेही पिगमेंटेशन असते. सो मी तिथे तिथे लावणार आहे जिथे जिथे मला पिगमेंटेशन आहे, डार्क स्पॉट्स आहेत. जर तुमचे पिंपल्स डार्क कलर मध्ये आहेत तर तुम्ही पिंपल्स वरतीही कन्सिलर युज करायचं आहे, कारण जो त्याची रेडनेस आहे ते हाईड झाली पाहिजे. जर तुमच्या फोरहेड वरती, जसं की मला ना इथे थोडं थोडं टॅन होतो, जर तुम्हाला इथे टॅन होत असेल तर तुम्ही इथेही कन्सिलर करेक्शन युज करायचं आहे. आपल्याला खूप घाई आहे, सणासुदला खूप घाई असते, आपल्याला पूजा करायला जायचं असतं, सो घाई असते, तर तुम्ही म्हणाल मी हँडनं ब्लेंड करते. पण मला असं वाटेल की जेव्हा तुम्ही हँडनं ब्लेंड करता, जर तुम्हाला वाटते की ती हँडनं ब्लेंड होते, तुमच्या फिंगर्सनी ब्लेंड होते, तर तुम्ही डेफिनेटली फिंगर्स युज करू शकता. बट जर तुमच्याकडे थोडा वेळ आहे तर तुम्ही असं एक छोटा ब्युटी ब्लेंडर घेऊ शकता, मोठाही घेऊ शकता. जर तुम्हाला इझी वाटत असेल तर असा ब्युटी ब्लेंडर घ्यायचा आहे आणि जो आपला कन्सिलर आहे तो ब्लेंड करायचा आहे अगदी हलक्या प्रेशरने. खूप जास्त प्रेशर द्यायचा नाही, जिथे प्रोडक्ट आहे तिथेच तो ब्लेंड झाला पाहिजे. जसं की मला इथे पिगमेंटेशन आहे तर मी इथेही कन्सिलर युज केला आहे. फोरहेड वरती पण आपण कन्सिलर लावला होता, त्यालाही एकदम व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे. तर आता तुम्हाला दिसत असेल जो आपले डार्क सर्कल होते माझ्या चेहऱ्यावरती, जो पिगमेंटेशन आहे तो एकदम प्रॉपर हाईड झालेली आहे. दॅट्स वाय आपल्याला कन्सिलर युज करायचाच आहे. तुम्हाला कितीही घाई असली तर युज करायचा आहे, कारण जे पिगमेंटेशन असते ना, पिगमेंटेशन किंवा डार्क सर्कल, ते आपल्या स्किनला इव्हन टोन नसतो. आणि आपण फाउंडेशन लावलं ना तर फाउंडेशन असतो आपलं एकदम एकदम स्किन टोनच्या अकॉर्डिंग असतो, एकदम जो आपला स्किन टाईप आहे, स्किन टोन आहे त्याच्या अकॉर्डिंग असतो. तर समजा अगर आपली स्किन फेअर आहे आणि आपल्याला डार्क सर्कल आहे, इथे डार्क सर्कल आहे, बाकीची स्किन फेअर आहे, तर तुम्ही फेअर स्किन टोनचा फाउंडेशन युज केला, बट जो हा ग्रेनेस आहे तुमच्या फेसवरचा, त्याच्यावरती फाउंडेशन लावल्यानंतर तो तुमचा मेकअप ग्रेही दिसणार. दॅट्स वाय जो आपला डार्क सर्कल आहे, पिगमेंटेशन आहे, त्याला हाईड करायचंय, नंतर फाउंडेशन युज करायचं. तो आपला कन्सिलरचा स्टेप झालेला आहे. आता मी युज करणार आहे फाउंडेशन. करत आहे तेही प्रोडक्ट तुम्हाला युज करायचे जे तुम्हाला सुटेबल आहेत आणि तुम्ही घेऊन ठेवलेत आणि तुम्ही तो डेली वापरत आहे आणि ते तुम्हाला सुटेबल आहेत, छान असे सेट होतं तुमच्या चेहऱ्यावर, तर तो तुम्ही तेच प्रोडक्ट युज करू शकता. असं काही नाही की मी जे प्रोडक्ट दाखवत आहे ते तुम्हाला घ्यायचेच आहेत किंवा ते युज करायचे. जर इन केस तुम्हाला वाटलं की हा प्रोडक्ट ठीक आहे, छान काम करतोय, तर तुम्ही तो प्रोडक्ट घेऊ शकता. तर मी आता लावणार आहे फाउंडेशन. मी विसरले तुम्हाला दाखवायचं, तर मी युज करणार आहे मार्सचा फाउंडेशन. तर हा ऑल स्किन टाईप आहे, आपल्या इंडियन स्किन टोनला खूप सुंदर मॅच करतो. हा इंडियन प्रोडक्ट आहे मार्सचा आणि आपले इंडियन स्किन टोन जे असतात ना त्याच्यासाठीच हा सगळे शेड बनलेले आहेत. जेवढे आपली इंडियनचे स्किन टोन आहेत ना तेवढे याच्यामध्ये आपल्याला शेड भेटतात. तर मला हा फाउंडेशन खूप आवडतो, अफोर्डेबल आहे आणि ह्याचा रिझल्ट ना असं काही नाही की तुम्ही महाग प्रोडक्ट वापरले तर महाग रिझल्ट भेटतो. ठीक आहे, हा काय काय प्रोडक्ट मध्ये फरक असतो, बट जर तुम्ही म्हणला ना की मला ऑकेजनली फंक्शनली कुठलं सुंदर असं फाउंडेशन हवे तर तुम्ही मार्सचा फाउंडेशन युज करू शकता. मी याच्यामध्ये युज करत आहे 04 शेड नंबर, जो माझ्या मीडियम स्किनला परफेक्टली मॅच होतो. अगदी थोडाच घ्यायचा आहे, असं स्पॅच्युला युज करू शकता किंवा बॅक ऑफ दी हँड पण तुम्ही घेऊ शकता. एवढंच घेतलेलं आहे फाउंडेशन. बघा, घाई असली ना तर तुम्हाला वाटतं की फिंगर्सनं काम खूप पटपट होतं. जर तुम्हाला ब्लेंडिंग खूप छान जमत असेल फिंगर्सनी तर तुम्ही फाउंडेशन ही फिंगर्सने लावू शकता. बट मी युज करत आहे ब्युटी ब्लेंडर. तुम्ही पाहू शकता मी एकदम इव्हनली पूर्ण चेहऱ्यावरती स्प्रेड करत आहे. आपण जेव्हा ब्युटी ब्लेंडर युज करतो ना तर तो खूप सुंदर एरिया कव्हर करतो आणि असं पॅचेस सोडत नाहीये. आता सध्या हा तुम्हाला माझ्या फेसवरती थोडा फेअर टोन मध्ये दिसत असेल, म्हणजे वन टोन लाइटर दिसत असेल तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती, बट हा सेटल झाल्यानंतर ना एकदम माझ्या स्किनला परफेक्ट होतो. माझा जो स्किन टोन आहे त्याला परफेक्ट मॅच होतो. तुम्हाला लाईट कव्हरेज हवी असेल तर लाईट थोडा कमी फाउंडेशन वापरायचं. तुम्हाला हेवी कव्हरेज हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त फाउंडेशन वापरू शकता. मला अगदी मिनिमल असा बेस हवा आहे, सो मी थोडा कमीच युज करत आहे. जेवढा माझ्या स्किनला इनफ आहे, मी जेवढं माझ्या स्किनला लाईट कव्हरेज देईल तेवढंच फाउंडेशन मी वापरत आहे. पौर्णिमाचा मेकअप लुक करतोय तर आपण साडीच नेसणार आहे. सो जो आपण साडी नेसतो ना तर हा एरिया आपला दिसतो. जर तुम्ही वेस्टर्न युज करत आहे किंवा टी शर्ट टॉप त्याच्यामध्ये एवढा हाय नेकचे युज केले तर
तुम्हाला फाउंडेशनची गरज नसते. बट जर तुमचा हा नेक एरिया ओपन आहे तर तुम्हाला फाउंडेशन युज करायचं आहे. एक्स्ट्रा घ्यायची गरज नाही. जो आपल्या ब्युटी ब्लेंडर मध्ये लागलेला आहे ना तोच फाउंडेशन आपल्या नेक वरती लावून घ्यायचा आहे. एक इव्हन टोन आपला दिसला पाहिजे. तर तुम्हाला दिसत असेल की किती फ्लॉलेस बेस असं दिसत आहे. खूप लाईट आणि असं जास्त फाउंडेशन युज नाही केलं. तुम्हालाही दिसत असेल की मी खूप जास्त असा फाउंडेशन नाही युज केलं की ते तुम्हाला असं एक थिकनेस दिसत आहे किंवा हेवी दिसत आहे असं नाही. एकदम लाईट कव्हरेज भेटली आहे. बट मला पूर्ण एरिया असा मी फेसचा कव्हर केला आहे. बट थोडी लाईट कव्हरेज घेतली आहे. तर तुम्ही हे असं फाउंडेशन युज करू शकता. अदरवाईज तुम्ही बीबी प्लस क्रीम युज करू शकता. बट मी रेकमेंड करेन की जर तुम्हाला प्रॉपर मेकअप लुक करायचा आहे तर तुम्ही फाउंडेशन युज करा. त्याची थोडी कमी लेअर युज करा जेणे की कव्हरेज ही भेटली पाहिजे आणि तुमचा फुल स्किन इव्हन टोन ही दिसली पाहिजे. मेकअप झालेला आहे. आता याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन आहे. जर तुम्हाला लिक्विड ब्लश आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेप वरती लावू शकता आफ्टर फाउंडेशन. अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. याच्यावरती तुम्ही लावू शकता आफ्टर पावडर लॉकिंग. पावडर लॉकिंग नंतर तुम्ही पावडर ब्लश युज करू शकता. बट मला क्रीम ब्लश खूप आवडतो आणि मी ते लावणार आहे. जर तुम्हालाही आवडत असेल तुम्ही ह्या स्टेप वरती लावू शकता. कोणताही क्रीम ब्लश युज करू शकता. मी युज करत आहे स्विस ब्युटीचा क्रीम ब्लश ज्याचा शेड आहे मे बी याचा शेड आहे 01 रोजी चिक्स, जो प्रत्येक आपल्या इंडियन स्किन टोन वरती खूप सुंदर जातो. तर असं युज करायचं आहे. क्रीम ब्लश थोडाच युज करायचा आहे जेणे की आपली चीक्स असे पिंकी थोडा पिंक हायलाइट केले पाहिजेत. असं काही नाही की तुम्हाला खूप पिंकी पिंकी असे चीक्स दाखवायचे. ब्युटी ब्लेंडरनी ब्लेंड करून घ्यायचंय. वन साइड लावल्यानंतर लावायचं अदर साइड. तुम्हाला आवडत असेल तुम्ही लावू शकता. अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. असं काही नाही की जे मी स्टेप्स दाखवते तुम्हाला करायचे. जे स्टेप्स इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला मी नक्की सांगणार की तुम्हाला हे करायचे. जसं मी कन्सिलर सांगते की लावायचंच आहे, मॉइश्चरायझर लावायचं आहे. बट ब्लश, कॉन्टोरिंग किंवा हायलाइटिंग हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला नसेल करायचं तुम्ही राहू द्या. जर तुम्हाला आवडत असेल, तुमच्याकडे खूप वेळ आहे मेकअप करायसाठी, तुम्ही स्वतःला वेळ देताय, तुम्हाला ऑकेजन खूप सुंदर तुमचा असं तुम्हाला वाटते की तो एकदम ग्लॅम लुक झाला पाहिजे, तर तुम्ही सगळे स्टेप नक्की करू शकता. अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. जसं की क्रीम ब्लशचा स्टेप तुम्ही स्किप करू शकता. तर माझा ब्लश लावून झालेला आहे. बघा तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त नाही लावलं, खूप जास्त पिंकिश नाही वाटत. तुम्हाला आता वाटत असेल की खूप जास्त गुलाबी गुलाबी वाटत, बट असं काही नाही. आफ्टर पावडर लॉकिंग हे सेट होतो, थोडा कमी दिसतो, याला सेट व्हायला थोडा वेळ जातो. बट तुम्ही हा स्टेप स्किप करू शकता. जर तुम्हाला खूपच घाई आहे तर तुम्ही हा स्टेप स्किप करू शकता. तुम्ही फक्त पावडर ब्लश युज करू शकता. केस मेकअप झालेला आहे. मी खूप जास्त मेकअपचे स्टेप तुम्हाला नाही दाखवत, कारण खरंच खूप लेडीजना वेळ नसतो. आपली पूजा असते, आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, खूप घाई असते. तर मी तुम्हाला अगदी कमी स्टेप्स मध्ये हा मेकअप दाखवणार आहे. बट हा खूप ग्लॅम मेकअप दिसणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही खूप सुंदर दिसणार आहे. तर मी ह्याच्यामध्ये ना कन्सिलिंग हायलाइटिंग किंवा कॉन्टोरिंग हे मी स्टेप स्किप करत आहे, कारण आपल्याला तेवढा वेळही नसतो, मलाही नसतो. जेव्हा सण असतो, ओकेजन असतो, मी आता तुम्हाला व्हिडिओ करून दाखवत आहे. बट ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी मलाही वेळ नसतो की एवढ्या स्टेप्स तुम्ही करू शकाल. जर तुम्ही वेळ काढू शकता तर खूप खूप छान गोष्ट आहे स्वतःसाठी. तुम्ही तेव्हा कॉन्टोरिंग किंवा हायलाइटिंग करू शकता. बट हा मी मेकअप दाखवते त्या लेडीजसाठी ज्यांना बिलकुल वेळ नाही भेटत त्या स्टेप्स करण्यासाठी. तर मी कॉन्टोरिंग आणि हायलाइटिंग स्किप करते. आता मी आपला बेस मेकअप झालाय, फाउंडेशन लावलंय, आता मी डायरेक्ट करत आहे पावडर लॉकिंग. आता सध्या ऊनच आहे तर पावडर लॉकिंग खूप छान करायचे. जेवढा सुंदर तुमचा बेस लॉक होईल पावडरनी तेवढा तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग होतो. जर तुम्ही बेसला खूप असं व्यवस्थित लॉक नाही केलं तर तुमचा मेकअप हा उन्हात गेल्यानंतर सेपरेट होणार किंवा स्वेट आल्यानंतर बी खूप पॅची होणार आणि तुमचा मेकअप हा निघून जाणार. सो तुम्ही पावडर लॉकिंग खूप सुंदर करायचे आहे आता उन्हाळ्यामध्ये. पूर्ण फेसवर एकदम व्यवस्थित पावडर लावायचे आहे, लूज पावडर. आपला फेस असा खूप सुंदर मॅट झाला पाहिजे. त्यासाठी मी युज केली आहे मार्सची ट्रान्सल्युशन पावडर. तुम्ही कोणतीही दुसरी रिकोडची किंवा के ब्युटीची अशी लूज पावडर युज करू शकता. असं का मी फक्त अफोर्डेबल प्रोडक्ट दाखवत आहे जेणे की सगळे युज करू शकता आणि याच्यानेही खूप सुंदर बेस मेकअप आपला होतो. सो पावडर लॉकिंग केलेलं आहे. माझा फुल फेस तुम्हाला मॅट दिसत आहे. तर आपला आता जो बेस मेकअप होता तो झालेला आहे. आता फक्त थोडेसे स्टेप्स आहेत जेणे आपला पूर्ण मेकअप कम्प्लीट होणार आहे. तर हा आपला बेस मेकअप झालेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं ना काही स्टेप तुम्ही स्किप करू शकता. जसं की तुम्ही क्रीम ब्लश स्किप करू शकता, त्याच्या जागी लावू शकता तुम्ही पावडर ब्लश.
कोणतीही पॅलेट युज करू शकता. जे तुमच्याकडे पावडर ब्लश आहे ते तुम्ही युज करू शकता. अगदी थोडासा मी युज केली आहे आय मॅजिकची पॅलेट. तुम्ही कोणताही पावडर ब्लश युज करू शकता जे तुम्ही रेग्युलर युज करताय. क्रीम ब्लश स्किप करायचा आणि पावडर ब्लश युज करायचा. तुमचा वेळही वाचतो. कसं होतं जेव्हा आपण खूप क्रीमी लिक्विड प्रोडक्ट युज करतो ना, त्याला ब्लेंड करायला वेळ जातो, त्याला सेट व्हायला वेळ जातो. सो तुम्ही ते लिक्विड प्रोडक्ट थोडे स्किप करून पावडर प्रोडक्ट करूनही तुम्ही जाऊ शकता आणि ते तुम्ही युज करू शकता. सो तुम्हाला वाटेल की आज कॉन्टोरिंग पण नाही केली, तर मी तेच सांगत आहे. काही स्टेप मी स्किप करत आहे. कॉन्टोरिंग मी क्रीमची लिक्विडची स्किप करत आहे. त्याच्या जागी युज करायचे हे कोणतीही तुम्ही पावडर पॅलेट कॉन्टोरिंग साठी युज केली जाते, ते आहे पावडर पॅलेट. मी कॉन्टोरिंग स्किप केली आणि बट मी कॉन्टोरिंग करणार आहे. मी लिक्विड कॉन्टोरिंग नाही केली, बट मी पावडर कॉन्टोरिंग करणार आहे. तुम्हीही तसं करू शकता. लिक्विड प्रोडक्ट मध्ये वेळ ना घालवता तुम्ही पावडर प्रोडक्ट युज करू शकता, जे खूप सुंदर पटकन ब्लँड होतात आणि मेकअप ही आपला पटकन होता. मी युज करत आहे आय मॅजिकची पॅलेट. तुम्ही कोणतीही कॉन्टोर पॅलेट युज करू शकता. 2 शेड डार्कर आपला स्किन टोनचे 2 शेड डार्कर कॉन्टोरचा कोणताही कलर युज करायचा आहे कॉन्टोर साठी. कॉन्टोर आपण कुठे कुठे करतो, जर आपले चीक्स खूप चबी आहेत तर तिथे युज करायचे आहे कॉन्टोर. तुम्हाला नोज खूप शार्प दाखवायचं तर नोज कॉन्टोरिंग पण करायचंय लाईक दिस. तर जर तुम्हाला डबल चिन आहे ना, तर तुम्ही तिथेही युज करू शकता. डाऊनवर्डला प्रोडक्ट घ्यायचा आहे, ब्रशवरती डस्ट ऑफ करायचा आहे आणि डाऊनवर्डला लावायचा आहे. वरती नाही घेऊन यायचा. आपल्याला एक शॅडो क्रिएट करायचे. दॅट्स वाय आपल्याला जो आपण प्रोडक्ट युज करतोय तो डाऊनवर्डला युज करायचा. फोरहेड जर तुमचा खूप ब्रॉड आहे तर तुम्ही फोरहेडलाही कव्हर करू शकता विथ कॉन्टोरिंग, जेणे की तो थोडा छोटा दिसला पाहिजे. फोरहेडला कॉन्टोरिंग जेव्हा करायचे तर तुम्हाला अपवर्ड्सला करायचे, हेअर लाईन्सला करायचे, कारण हेअर लाईन्सच्या आत करायचे. मी आज हेअर स्टाईल नाही केले, बट जेव्हा तुम्हाला मेकअप करायचे, हेअर प्रॉपर टाय करायचे, मगही मेकअप स्टार्ट करायचे. तर आता आपला मेकअप झालेला आहे, आपला बेस मेकअप झालेला आहे. आपण पावडर कॉन्टोरिंग केली, पावडर ब्लश लावला. आता तुम्हाला वाटत असेल की आय मेकअप राहिले, अजून लिपस्टिक राहिली. सो त्याच्या आधी जो जो खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे ते करायचा आहे फिक्सर. तुम्ही जेव्हाही मेकअप करता ऍट द एंड फिक्सर तुम्ही करू शकता, बट आय मेकअप आणि लिपस्टिकच्या आधी जर तुम्ही फिक्सर युज करता ना, तर तुमचे जो आय मेकअप आहे तो मॅच होत नाही किंवा लिपस्टिक तुमची मॅच होत नाही. आणि तोपर्यंत आय मेकअप आणि लिपस्टिक करोस तर आपला बेस मेकअप हा खूप सुंदर सेट होतो. दॅट्स वाय आपल्याला ह्या स्टेप वरती युज करायचा आहे मेकअप फिक्सर. कोणताही मेकअप फिक्सर युज करू शकता. मी युज करत आहे मार्सचा वंडर फिक्सर, जो खूप सुंदर काम करतो आणि मेकअपलाही खूप लॉंग लास्टिंग करतो आणि सुंदर फिक्स करतो. एक डिस्टन्सवर आपल्याला मेकअप फिक्सर युज करायचा आहे. हा, तर मी तुम्हाला सांगणार होते की तुम्ही काय करता माहितीये का, जेव्हा फिक्सर युज करता अगदी खूप जवळून फिक्सर युज करता, त्याचा जो वॉटर आहे ना, वॉटर ते आपल्या फेसवरती पडतं आणि तो आपला जो बेस आहे ना तो सेपरेट होतो. दॅट्स वाय जेव्हाही तुम्हाला फिक्सर युज करायचं, एक डिस्टन्स मेंटेन करून घ्यायचं. त्याचा जो पार्टिकल्स आहे ते चेहऱ्यावरती आलं पाहिजे, पण जो वॉटर आहे तो चेहऱ्यावरती नाही आला पाहिजे. हवे तसा फिक्सर आपण युज करायचा, आपल्या चेहऱ्यावरती आला पाहिजे, बट त्याचा जो वॉटर आहे ना ते चेहऱ्यावरती नसला पाहिजे, जेणे की आपला मेकअप सुंदर फिक्स होतो आणि सेपरेटही होत नाही. जेवढा जवळनी तुम्ही मेकअप कराल त्याचा जो वॉटर आहे तो आपल्या चेहऱ्यावरती आहे आणि मेकअप सेपरेट होतो. दॅट्स वाय डिस्टन्सवर तुम्हाला फिक्सर युज करायचा आहे. तुम्ही फिक्सर कुठलाही युज करू शकता. हाय एंड ब्रँडचा युज करू शकता. तुम्हाला बजेट फ्रेंडली जसं मार्स, स्विस ब्युटी तोही युज करू शकता. मेकअप फिक्स करण्यासाठी कोणताही फिक्सर तुम्ही युज करू शकता. तर आता मी मेकअप फिक्स केलेला आहे. आता याच्यानंतर करायचंय आपल्याला आय मेकअप. सो आज ना मी खूप मिनिमल आय मेकअप ठेवणार आहे, का तर आपल्याला बाहेर जायचं आहे, डेचा फंक्शन असतो, आपला डेचा आपला ऑकेजन आहे वटपौर्णिमेचा. तर खूप कलर्स नाही, खूप जास्त ब्राईट कलर नाही युज करणं, ती जास्त सुंदर दिसत पण नाही. खूप मिनिमल असं सॉफ्ट कलर आपल्याला युज करायचा आहे आय मेकअप साठी. असं तुम्ही एक डॅन्स ब्रश घेऊ शकता. लाईट ब्राऊन कलर पासून सुरुवात करायची आहे. आपण ब्राऊन कलर मध्ये आय मेकअप केल्यानंतर तो कोणत्याही साडीवरती सूट होतो. असं नाही की तुम्ही येलो साडी नेसली आहे तर येलो आय मेकअप कराल आणि खूप पर्पल साडी नेसली आहे तर पर्पल आय मेकअप करा. नाही, खूप सॉफ्ट आणि ग्लॅम वाटला पाहिजे असा तुम्ही ब्राऊन कलर युज करू शकता आय मेकअप साठी. ब्राऊन कलर कसं असतं की प्रत्येक साडीवरती ते कॉम्प्लिमेंट करतो. ब्राऊन कलर सुंदर दिसतात. जर तुम्ही थोडं 40+ एज आहे तर जर तुम्ही ब्राईट कलर युज केलं तर अजिबात सुंदर दिसत नाही. तर तुम्ही ब्राऊन मध्ये जाऊ शकता. ते प्रत्येक साडीवरती किंवा प्रत्येकचा जो शेप असतो त्याच्यावर तो सुंदर दिसतो. लाईट ब्राऊन कलर घ्यायचा आहे आणि युज करायचा आहे. असं
मेकअप करताना तुम्ही दोन्ही साईड एक जसं की तुम्ही एक ब्रश घेतला आहे, तुम्ही वन साइड युज केला, नंतर प्रोडक्ट घ्या, तोच ब्रश इकडे पण युज करा. जर तुम्ही इकडे आय मेकअप फुल कम्प्लीट केला आणि त्याच्यानंतर इकडे युज करायला गेला तर काही काही वेळा आपले ब्रश ना आपल्याला कळत नाही की आपण कोणता युज केला होता, तर तो खूप मॅस होतो. इकडचा आय आपला वेगळा दिसतो आय मेकअप आणि इकडचा वेगळा दिसतो. दॅट्स वाय तुम्ही जो ब्रश इकडे युज केलाय तोही इकडेच युज करायचा आहे, बट प्रोडक्ट तुम्ही प्रत्येक वेळी घ्यायचा आणि युज करायचा. जसं मी इकडे ब्राऊन कलर युज केला, आता इकडे ब्राऊन कलर अदर साइड युज करण्यासाठी ब्राऊन कलर घेतला पॅलेट मधून, आय पॅलेट मधून, आय शॅडोच्या पॅलेट मधून, इकडे आता ब्राऊन कलर लावत आहे. एकदम लाईट ब्राऊन कलर युज केलाय, तोच मी डबल घेतला आणि थोडं डार्क केलेलं आहे. मी खूप कलर्स मध्ये नाही जात आज, खूप मिनिमल आणि सिंपल ठेवते. सो मी पूर्ण आयलिड वरती ब्राऊन कलर युज केला आहे. ब्राऊन कलर युज केलाय जो खूप सुंदर दिसतो आणि प्रत्येक साडी कुठल्याही कलरच्या साडीवर कॉम्प्लिमेंट करतो. सो जर तुम्हाला आवडत असेल थोडा स्पार्कली ग्लिटर लावायचा आहे किंवा थोडा स्पार्क हवा असेल तर तुम्ही लावू शकता आपल्या आयलिड वरती, अदरवाईज तुम्ही स्किपी करू शकता. मी थोडा हलकासा लावत आहे. तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही स्किप करू शकता. हेच आपलं ओकेजन आहे, सो खूप ब्राईट कलर असे छान नाही दिसत. खूप सिंपल असा आय शॅडोचा मी कलर पिक केला आहे आणि तो युज केला आहे. आय पॅलेट कोणतीही तुम्ही युज केली ना तर त्याच्यामध्ये लाईट ब्राऊन कलर असतो, सो आय शॅडो पॅलेट तुम्ही कोणतीही युज करू शकता. आता लावायचा आयलाइनर. आयलाइनर मध्ये तुम्ही काय करू शकता, स्केचचा आयलाइनर घेऊ शकता. जेव्हा तुम्ही लिक्विड आयलाइनर घेताना तर तुम्हाला जर बिगनर्स असाल किंवा तुम्हाला जमेत नसेल, घाई असेल तर तो खूप मॅच करतो. सो तुम्ही स्केच घेतला ना, अगदी एक पेन्सिल जसं आपण युज करतो तसं युज करू शकतो. आयलाइनर थिक थिन तुमच्यावर डिपेंड आहे, जसं आवडत असेल तुम्ही लावू शकता. सो आयलाइनर माझं लावून झालेलं आहे. आता लावायचं आपल्याला काजळ. काजळ पण तुम्ही कोणताही युज करू शकता. काजळ लावल्यानंतर ना आपले डोळे खूप सुंदर दिसतात. जेव्हा तुम्हाला काय काय जर काय काय लेडीजना जर काजळ काजळ आवडत नसेल पण तुम्ही फुल मेकअप करून बघा आणि त्याच्यानंतर काजळ लावून बघा, तुम्हाला खूप आवडेल. खूप सुंदर असं कॉम्प्लिमेंट करतो आपल्या आईजना आणि आपल्या फुल मेकअपला. आता आपल्याला लावायचं आहे मस्कारा. फक्त तुम्ही आय शॅडो लावला आणि तुमचा आय मेकअप कम्प्लीट झाला असं काही नाहीये. आय मेकअप मध्ये पण खूप स्टेप्स असतात, जसं आय शॅडो लावायचा, ग्लिटर्स युज करायचे, त्याच्यानंतर आय लायनर लावायचा, काजल लावायचा, मस्कारा लावायचा. प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. आय लायनर लावले की तुमचे डोळे खूप सुंदर असे मोठे दिसतात. काजल लावले की पूर्ण मेकअपला काजल कॉम्प्लिमेंट करतो. मस्कारा लावला की तुमचे जो लॅशेस आहेत ते नॅचरल वाटतात, वाईड लॉंग दिसतात, खूप सुंदर तुमचे आईज दिसतात. सो मेकअप मध्ये प्रत्येक स्टेप तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फ्लॉलेस असं दिसलं पाहिजे, इच अँड एव्हरीथिंग तुम्हाला खूप परफेक्ट दिसली पाहिजे तर प्रत्येक स्टेप तुम्हाला करायचा आहे. तर मस्काराना तुम्ही पाहू शकता खूप लॅशेस वाईड लॉंग अशी सुंदर दिसतात. जर तुम्हाला फेक लॅशेस नाही युज करायचे तर तुम्हाला मस्कारा तर डेफिनेटली युज करायचा आहे, जो तुमच्या आय मेकअपला कॉम्प्लिमेंट करेल. कम्प्लीट झाल्यानंतर लावायची आहे लिपस्टिक, जे मला खूप आवडते. बट लिपस्टिक लावायच्या आधी लिप लायनर नक्की लावायचे. आउटलाईन एक गाईडलाईन भेटते आपल्याला की आपली जो लिपस्टिक आहे ना सेपरेट नाही होत. तर मी युज करत आहे मार्सचा 02 शेड नंबर. ते तुम्ही रेग्युलरली युज करू शकता. ऑकेजन पार्टी कुठलेही फेस्टिवलला तुम्ही हा वाला लिप लायनर युज करू शकता. खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करतो, प्रत्येक ड्रेस कोड वरही जातो. फील करू शकता तुमच्या लिप्सना थोडं ब्रॉड करू शकता, लिप लायनर अजून सुंदर दिसतो. आता येतोय मेन पार्ट जो की आहे लिपस्टिक. लिपस्टिक कसं आहे, मी तुम्हाला शेड सांगू शकते की मी कोणता युज करते जो माझ्या साडीला कॉम्प्लिमेंट करेल. बट हे तुमच्या पूर्ण टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. जे लिपस्टिक तुम्हाला आवडत असेल, आज सुवासनीचा दिवस असतो, तुम्हाला चटक रेड कलर आवडत असेल टोमॅटो सारखं तर तुम्ही तेही लावू शकता. जर तुम्हाला थोडी न्यूड लावायची आहे तर न्यूड लावू शकता. मीडियम कलरचा कोणता शेड युज करायचा ते करू शकता. मॅट, लिक्विड, क्रीमी कोणतीही लिपस्टिक युज करू शकता. डिपेंड ऑन यू. जे लिपस्टिक तुम्हाला आवडायचे ते लावू शकता. रेड कलर चटक आवडत असेल तर तेही तुम्ही लावू शकता. बट माझी साडी खूप पिंक मध्ये जाते, तर थोडं मी पिंक अंडरटोनचा
लिपस्टिक युज करत आहे. नाही जास्त पिंक आहे, नाही जास्त पर्पल करत जाळते, बट मी थोडा पिंक मधला शेड युज करत आहे. कारण ह्या साडीवरती जास्त करून रेड कलर नाही सूट होणार. आणि माझं असं आहे ना की मला एक लिपस्टिक आवडली ना, मी त्याच्याच मागे लागते. मला ओकेजन असो रेग्युलर असो, मी तेच लिपस्टिक युज करते. असं म्हणजे ऑब्सेस्ड विथ डिफरंट टाइप्स ऑफ लिपस्टिक. बट मला एक लिपस्टिक आवडली ना की मी त्याच्याच मागे लागून जाते. मी डेली पण तेच युज करते आणि ऑकेजनली पण तेच युज करते. ते युज करताना मी ग्लॉस, तुम्हाला आवडत असेल तुम्ही लावू शकता ग्लॉस. जर तुम्हाला ग्लॉसी लिप्स आवडत असेल आणि मॅट आवडेल तर तुम्ही असेही लिपस्टिक ठेवू शकता. रिसेंटली मला ग्लॉसी लिप्स खूप आवडायला लागलेत, सो मी ग्लॉस युज करतच आहे. ओके, फुल आपला मेकअप झालेला आहे. बट एकच स्टेप जो आपला राहिलेला आहे तो आहे हायलायटर. येस, मी हायलायटिंग नाही केली, बट मी हायलायटर लावणार आहे. त्याने खूप चमकी अशी दिसली पाहिजे किंवा ग्लिटरी दिसली पाहिजे. अगदी खूप मिनिमल असं लावणार आहे, जेणे की थोडी शाईन आली पाहिजे आपल्या मेकअपला. बट ते खूप अशी चमकी ग्लिटरी नाही दिसलं पाहिजे. चीक्स वरती, नोज वरती, चिन एरियावरती. खूप कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि युज करायचं आहे. सो हा होता आपला फुल ग्लॅम मेकअप. बट हा पूर्ण कम्प्लीट झालेला नाही. झालेला आहे हेअर्स आणि थोडी ज्वेलरी वगैरे आपण इन्क्लूड करूया आणि भेटूया थोड्या वेळाने. तर हा आहे माझा फायनल लुक जे तुम्ही पाहत आहात. मी बन वगैरे नाही केला. मला असे कम्फर्टेबल वाटतात माझे हेअर्स. तुम्हीही बन वगैरे स्किप करू शकता. खूप वेळ जातो जेव्हा स्वतः बन करायचं असतं. तुम्ही असे हेअर स्ट्रेट करून तुम्ही लॉंग ओपन हेअर ठेवू शकता. आवडत असेल तर बन तुम्ही करू शकता. हेवी साडी जर तुम्ही नेसत तर ज्वेलरी तुम्ही मिनिमलही ठेवू शकता किंवा हेवी घालू शकता. डिपेंड ऑन यू. तुमचा दिवस आहे, तुम्ही काही करू शकता. कमी मिनिमल लुक, खूप सिम्पल स्वीट ही ठेवू शकता. जसं की मी नथ घालून नथ नथ घातलीये, जे आपल्या महाराष्ट्रीयन लुकला खूप कॉम्प्लिमेंट करते. विदाऊट नथ तर आपला महाराष्ट्रीयन लुक कम्प्लीट होत नाहीये. आपल्या हिरव्या बांगड्या आणि हा मंगलसूत्र आणि गजरा वगैरेही तुम्ही युज करू शकता. बट सध्या मला भेटला नाही गजरा, सो मी नाही वेअर केला. सो तुम्ही असं सिम्पल ग्लॅम लुक करू शकता. खूप सिम्पल आणि कमी स्टेप्स मध्ये हा केलेला मेकअप तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. हा वटपौर्णिमेला तुम्ही हा मेकअप नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा की तुमचा मेकअप कसा झाला. अजून जर तुम्हाला भरपूर ओकेजन साठी वेगवेगळे मेकअप बघायचे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. मी भरपूर तुमच्यासाठी व्हिडिओ घेते राहीन असे मेकअपच्या. हा, मला तर मेकअप लुक खूप आवडलाय. कारण असं नाही की फक्त मेकअपने तुम्हाला तुम्ही ग्लो करता. तुमची ज्वेलरी, आउटफिट सगळंच खूप मॅटर करतो. तुमची हेअरस्टाईल, जर तुमची हेअर मेस असेल तर मेकअप कॉम्प्लिमेंट नाही करत. तुमची आउटफिट व्यवस्थित नसेल तर ती मेकअप कॉम्प्लिमेंट करत नाही. मेकअप सोबत ही जी खूप सोबतच्या ह्या ज्या गोष्टी आहेत, आपले हेअर्स प्रॉपर असले पाहिजेत, आपली जी ज्वेलरी एकदम मिनिमल अशी सॉफ्ट दिसली पाहिजे आणि आपला आउटफिट एकदम व्यवस्थित नीट क्लीन असला पाहिजे, जो वेअर करण्याला पण आपण कम्फर्टेबली वेअर केलेला असला पाहिजे. असा आपला मेकअप कॉम्प्लिमेंट करतो सगळ्या गोष्टीला मिळून. सो तुम्हाला हा मेकअप कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण अशा भरपूर व्हिडिओज मी घेऊन येणार आहे. लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.